नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता सकाळचे वाजतात 6:45 वाजतात आणि आमचं गोठ्यातलं वगैरे सगळं काम झालंय. आणि ही माझी मोठी मुलगी आहे. तिची शाळा असते 7 वाजता, तर ती आता शाळेत निघाली. एक आमच्या घरापासून एक 1-1.5 किलोमीटर गाव आहे आणि गावात शाळा आहे. ती सायकलवर जाते. जाऊ का मम्मी? जा. बाय बाय. बाय बाय. शेरू, इकडे या. मुलींच्या डब्याचं काही टेन्शन नसतं, कारण सासूबाई असतात त्या डबा करतात. कारण आमचं गोठ्यातलंच काम आवरायचं चाललेलं असतं 7 वाजेपर्यंत. म्हणजे तसं 6:30 पर्यंत होतं सगळं गोठ्यातलं काम. पण स्वयंपाकाचं काही टेन्शन नसतं, कारण सासूबाई करतात स्वयंपाक, किंवा थोडीफार मी मदत करू लागते. बाकी मग काय घरातला जास्त लोड नसतो. धुणं भांडी वगैरे असतं ते मग धारा झाल्यानंतर ते आवरून मग पटकीने एक 8 वाजेपर्यंत आमचं सगळं काम होऊन, नाश्ता वगैरे होऊन आम्ही 8 वाजता रानात जातो. आणि त्यानंतर मग एक 10 वाजेपर्यंत आमचं म्हणजे चारा वगैरे आणून होतो आणि 10 नंतर मग आम्ही एक 3 वाजेपर्यंत फ्रीच असतो. सकाळी आम्ही लवकर उठतो 4:30 वाजता आणि त्यावेळी अंधार असतो. त्यामुळं सकाळी काही ब्लॉग बनवता येत नाहीत, व्हिडिओ बनवता येत नाहीत. त्यामुळे आता सगळं काम आवरल्यानंतर म्हटलं की सुरुवात करूया. तर आता आमचा घास काढायला आलतो, रानात घास काढून झालाय. तर हे जरा घास वाळलाय, कारण उन्हाळ्यामध्ये ह्याला पाणी पण जास्त मिळालं नाही. आणि 4-5 वर्ष झाली ह्या घासाला, तर आता हा मोडून टाकणार आहे आम्ही. आणि आता इथं कडवळ करायचंय. तर ही जी घास आहे आपण जास्त घालत नाही, थोडासाच घास आहे तो पण. एक 2-4 कवळे आपलं थोडं थोडं मिक्सिंग करून असं घालतो. तसं तर आमचा बाकीचा चारा चांगला असतो, म्हणजे ऊस, मका, कडवळ बाकीचं सगळं चांगलं असतं. पण हा थोडासा घास आहे, आता तो संपवून टाकायचा आहे. म्हणून आपलं हे थोडं थोडं मिक्सिंग करून घालतोय. शेरू, चल. घास काढून झालाय, आता घरी निघालोय. आणि हे पाठीमाग बघा, शेरू घरी आलं आता. आणि मी बघा वाट बघत बसली शाळेत जायसाठी. चल बस. आता रानात घास हे घेऊन आलो बर का. आणि आता 10:30 वाजले. ते 10:30 वाजता आमच्या ह्या बारकी, ही माझी छोटी मुलगी आहे दिव्या. आणि हिची शाळा असते 10:30ला, 10:30 ते 5 वाजेपर्यंत असते. तर चला आता हिला सोडून येते. बघायचं पप्पांना. छोट्या मुलीला शाळेत सोडून आलो, त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता जरा दुपारी फ्री टाइम असतो त्यावेळी म्हटलं की थोडी एडिटिंग करून घ्यावी. आणि त्यानंतर थोडीशी झोप, सवय लागली झोपेची की दुपारी थोडा वेळ आराम करतो. आणि कारण परत 3 वाजल्यापासून आपलं परत संध्याकाळच्या कामाचं रुटीन चालू होतं. तर आता संध्याकाळचे एक 6-6:15 वाजलेत आणि आमच्या धारा वगैरे सगळं काढून झालेत. आता गाय पण सगळं होऊन आता निवांत बसलेले आहेत. आता फक्त स्वयंपाक राहिलाय करायचा. आणि आज जरा पावसाचं, 2 दिवस झालं पावसाचं वातावरण आहे, त्यामुळं म्हणजे पटपट काम आवरून घेतलं. व्हिडिओ बनवायला काय नाही झालं तरी पण प्रत्येकच गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये घेणं जरा अवघडच जाते, कारण नवीनच ब्लॉग चालू केलंय. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी मोबाईल घेणं पण बरोबर नाही वाटत. पण जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे सगळं दाखवण्याचा. तर व्हिडिओ तुम्हाला आपले कसे वाटतायत कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.